पुढची बातमी रायगडमधून आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच प्रत्येक मराठी मन अभिमानाने भरून येतं। महाराष्ट्राच्या इतिहासातल्या सर्वात सुवर्ण क्षणांपैकी एक म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा। हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या शिवरायाचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर अत्यंत दिमाखात पार पडला। हा दिवस आज शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो। आज शिवराज्याभिषेकाला 353 वर्ष पूर्ण होतात आणि त्यानिमित्त स्वराज्याची राजधानी रायगड सजून गेला। राज्यभरातले शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर संपन्न होत आहे आणि यासाठी देशभरातून लाखोच्या संख्येने शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत। आपल्या सोबत काही शिवभक्त आहात, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। हा दिवस किती महत्त्वाचा आजच्यासाठी शिवभक्तांसाठी आहे? हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आज हा दिवस 6 जून 1674ला पहिल्यांदा महाराज सिंहासनाधीश्वर झाले। त्यावेळी जसा आनंद होता तसा आजही दिसतो आपल्याला आणि आजही मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने मराठी रयत ही एकवटते रायगडावर। खूप चांगला अनुभव आहे हा, कारण आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही अशा या पाचही पातशाह्यांच्या छाताडावर भगवा ध्वज रोवून राजे आज छत्रपती झाले। हा अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि ॲज अ मराठी माणूस आणि ॲज अ मराठी हिंदू म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे राजांचा। जे आलेत त्यांचं तर पहिलेपासून आभार मानतो आमच्याच वतीने की तरुणांचा, की आलात तुम्ही, इतका दैदिप्यमान सोहळा आज आपण अनुभवतोय। ती खूप चांगली गोष्ट आहे की याच्यामधून एक सौख्याची भावना निर्माण होते की बाबा आपण एकमेकांना सहकार्य करूया, एकमेकांची राहण्याची व्यवस्था, कोणाला काही गैरसोय होणार नाही। ती खूप एक चांगली गोष्ट इथे आपल्याला पाहायला मिळते। आणि जे आले नाहीत त्यांना आव्हान करेल की पुढच्या वर्षीपासून किंवा पुढचे जे सोहळे असतील त्याला यायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला जो दैदिप्यमान इतिहास आहे, जो राजा आपला 350 वर्षापूर्वी ज्याचा राज्याभिषेक इतक्या थाटात संपन्न झाला, तो आज सुद्धा त्याच थाटात संपन्न होतोय। तर हा दैदिप्यमान सोहळा निदान एकदा तरी अनुभवण्यासाठी यावा। तर राज्याभिषेकानिमित्त रायगड सजून गेल्याचं पाहायला मिळते। शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। फुलांची आरास करत किल्ले रायगड आज सजल्याचं पाहायला मिळतं।